पण असं जर घडलं तर याच्यापेक्षा दुसरं कुठलं भाग्य नाही. विठ्ठल आकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्वित आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा लक्ष्मण प्राणदाता भगवान बजरंग बलीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय गोड स्वरूपामध्ये या ठिकाणी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सकल साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांची माय गुरु माऊली स्वानंद सुखनिवासी महन महनीय परमपूजनीय कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या कृपा छत्राखाली, यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी तुकाराम बाबा गोराणे, श्री हरिभक्त परायण शांतीसागर जयराम बाबा गोंडेगावकर आणि आचार्य हरिभाऊ महाराज भवाडेकर यांच्या प्रेरणेने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय परमादरणीय सो गुरुवर्य यशोदा अक्कांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने, त्यांच्या उपस्थितीमध्ये आहे का नाही, म्हणजे अक्कांचा आशीर्वाद आहेच आहे. अक्का जरी तिकडे नाशिकला असल्या तरी त्यांचं लक्ष सर्व इकडे. चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण गावकरी मंडळी, तरुण मंडळी, भजनी मंडळी सर्व अशा सहकार्यातून चालत असलेला आणि या सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित केलेली मंडळी, एक एक कोहिनूर, एक एक हिरा आणि माऊली परिवारातील सर्व साधक मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सर्वच गायनाच्या साथी करता, मृदंगाच्या साथी करता उपस्थित असलेले गायक वृंद, मृदंगाचार्य, गायनाचार्य मंडळी, त्यामध्ये सर्वच आदरणीय मंडळी, व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे ते श्री हरिभक्त परायण आमचे भाऊसाहेब महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. शास्त्रीजी याही ठिकाणी उपस्थित आहेत, शास्त्रीजी त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमादरणीय नर्मदा मैयाची ज्यांच्यावरती विशेष अशी कृपा आहे आणि व्यसन मुक्तीचे प्रचार आणि प्रसार करणारे आणि नर्मदा मैयाची परिक्रमा त्यांनी तर केलीच, पण परिसरातील प्रत्येक माणसाला नर्मदा मैयाची परिक्रमा घडावी अशी ज्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे, आकांक्षा आहे आणि त्या पद्धतीने तात्यांची वाटचाल चालू आहे. श्री हरिभक्त परायण आमचे कृष्णा तात्या तळवाडेकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे सर्वच आदरणीय महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परिचित, अपरिचित, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वयोवृद्ध, तपोवृद्ध आदरणीय आमचे बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. बापूंच्याही चरणावरती दंडवत. माझं वयामानाने होतं थोडं मागं पुढं, बरं तेवढं ऍडजस्ट करून घेत जातो. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत या ठिकाणी. गायनाच्या साथी करता, मृदंगाच्या साथी करता या ठिकाणी सर्व गायनाचार्य मंडळी, त्यामध्ये श्री हरिभक्त परायण आमचे नामदेव महाराज आहेत, त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे श्री हरिभक्त परायण आमचे दीपक महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण आमचे गायनाचार्य श्री हरिभक्त परायण आमचे राकेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती दंडवत. आदरणीय आमचे भालचंद्र महाराज आहेत, चोपदार महाराज आहेत, सर्व आदरणीय टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती दंडवत आहे. मृदंगावरती साथ करण्याकरता आमचे श्री हरिभक्त परायण मृदंग सम्राट आमचे हितेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित, ताराबादकर त्यांच्याही चरणावरती दंडवत. आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, साऊंड व्यवस्थावाले आमचे दादा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. चेतना साऊंड सिस्टीम दहिवेल या अतिशय गोड अशी साऊंड व्यवस्था आहे, त्यांच्याही चरणावरती दंडवत. भक्तिमती माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांचा नाम उल्लेख करू म्हणजे थोडा थोडा करू शकतो मी सर्वांचा, पण आदरणीय आमचे सर्व साक्री तालुक्यातूनही आलेली सगळी माऊली भक्त परिवारातील सर्व मंडळी त्यांच्याही चरणावरती दंडवत. आमचे परमार्थ प्रेमी आमचे भास्कर भाऊ आहेत,
त्याचप्रमाणे नानाही या ठिकाणी उपस्थित आहेत, नानांच्याही चरणावरती दंडवत. आणि हा संपूर्ण योग ज्यांच्यामुळे जुळून आला ते आमचे काळू बापू, त्यांच्याही चरणावरती दंडवत. आणि ही सगळी मंडळी माऊली भक्त परिवार, आणि या माऊली परिवार म्हटलं की त्याच्यामध्ये सगळेच आले आहे की नाही, कारण आपण सर्व माऊलींची लेकरं आहोत. आणि म्हणून जास्त काही परिचय न देता आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज मला वाटतं म्हणजे काल्याच्या पूर्वसंध्येचा तसा दिवस आहे हा. पण आपल्याकडे प्रथा आहे, माऊलींनी घालून दिलेला नियम आहे की आपण रात्रीच कालाही करतो, जागरही करतो आहे का. जागर आणि काला दोन्ही एकत्र करण्याची पद्धती या परिसरामध्ये, या परिवारामध्ये मातून ही रुजलेली आहे. आणि ज्येष्ठाने घालून दिलेला नियम आहे म्हणून तो आपण पाळत आहोत आहे की नाही. ज्येष्ठाने लिखित नियम नाहीये, पण अलिखित जरी असला तरी ज्येष्ठांनी घालून दिलेला आहे. त्यानुसार आपण सेवा करण्याकरता या ठिकाणी प्रवृत्त झालेलो आहोत. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून परमात्म्याच्या चरणाजवळ मागणी करतात. मागणी करण्याकरता पहिली गोष्ट दोन नियम आहेत. दोन परिस्थितीमध्ये मागणी घडत असते बरं का. देवाकडे मागण्याकरता प्रवृत्त माणूस झाला, पण मागण्याकरता दोन परिस्थितीमध्ये मागणी घडत असते. पहिली गोष्ट मागणी असते सेवेतून, आणि दुसरी गोष्ट मागणी असते संबंधातून. जर संबंध असेल तरच मागणी घडत असते, आणि सेवा असेल तरच मागणी घडत असते. दोन परिस्थितीमध्ये मागणी करता येते. मी याला नेहमी एक उदाहरण सांगत असतो. आपल्या घरामध्ये एखादा नौकर काम करतो, नौकर, आणि तो नौकर एक महिनाभर सेवा केल्यानंतर, एक महिना संपल्यानंतर तो मालकाकडे जातो, म्हणतो, मालक माझा एक महिन्याचा पगार, एक महिना संपला, माझा एक महिन्याचा 15-20 हजार रुपये काय असेल तो पगार द्या. आणि तो नौकर ज्या वेळेला मालकाला पगार मागण्याकरता जातो ना, त्याच वेळेस त्या मालकाची मुलगी सुद्धा त्या मालकाकडे येते, तिच्या वडिलांकडे येते, आणि ती म्हणते, बाबा मला सुद्धा माझ्या कॉलेजची फीस भरायची, मला सुद्धा 20,000 रुपये द्या. मुलगी सुद्धा मागते आणि नौकर सुद्धा मागतो. पण नौकर मागतो एक महिना सेवा केली त्याच्या मोबदल्यात, आणि मुलगीही मागते, मुलीचा आणि बापाचा संबंध आहे म्हणून. विठ्ठल